सुनेत्रा पवार यांचा उद्या शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जाते। उद्या संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधी होण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार का याविषयीची चर्चा कालपासून सुरू होती आणि आज जी माहिती समोर येते त्या अनुषंगाने सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी होकार दिल्याची शक्यता आहे आणि याच अनुषंगाने सुनेत्रा पवारांचा उद्या संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। याच दरम्यान आणखीही एक महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल, राष्ट्रवादीबाबतचा कोणताही निर्णय राष्ट्रवादी पक्षच घेईल असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आता या अनुषंगाने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। एकीकडे सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जाते। संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधी होऊ शकतो अशी शक्यता आहे, तर तिकडे नागपुरात मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीबाबतचा कोणताही निर्णय राष्ट्रवादीच घेईल हे स्पष्ट केलंय। कुठलाही निर्णय जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू, सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी। आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत सध्या। मीनाक्षी, एकीकडे सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत संध्याकाळी 5 वाजता अशी शक्यता वर्तवली जाते। काय नेमकी त्याबद्दलची माहिती आहे? आणि एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री म्हणतायत की आमचा राष्ट्रवादीच्या कोणत्याही निर्णयाला पाठिंबा असेल। मीनाक्षी, दोन्ही विषयीची काय माहिती आहे? निश्चितच आजच्या ज्या घडामोडी घडत आहेत राष्ट्रवादीच्या गोटातून प्रामुख्याने आता पहिली बातमी ती म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाची जी चर्चा सुरू होती त्याला कुठेतरी आता शिक्कामोर्तब मिळालेला आहे आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पदासाठी उद्याच सुनेत्रा पवार जे आहेत शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे। तर या सगळ्याच घडामोडी घडत असताना महाराष्ट्राचा पहिला महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आता ही सगळी जबाबदारी असणार आहे आणि उद्याच राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची देखील मुंबईत महत्त्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे। शपथविधीपूर्वीच 2 वाजता ही बैठक पार पडणार आहे। त्यामुळे विधिमंडळामध्ये विधान भवनातल्या जी कॅबिनेट हॉल आहे तिथे ही बैठक पार पडेल आणि त्यानंतर 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी जो आहे तो राजभवनामध्ये होणार आहे। सध्या जर आपण पाहिलं तर आज संध्याकाळी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल तर दुसरीकडे बारामतीहून सुनेत्रा पवार यांच्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली आणि तसंच दुसरीकडे आज नरेश अरोरा जे आहेत त्यांनी सुनेत्रा पवार यांची देखील भेट घेतली होती बारामतीमध्ये। या सगळ्याच बाबतीनंतर नरेश अरोरा जे आहेत ते मुंबईत निघालेले आहेत। हा सगळ्याच निर्णय जो आहे तो मुंबईमध्ये ते येऊन देवेंद्र फडणवीस यांना कळवणार आहेत। एकूणच उद्या जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीच्या पक्षातले सर्व आमदार खासदार उपस्थित राहतील। 41 आमदारांचा पाठिंबाचा पत्र जो आहे तो देखील दिला जाणार आहे। सध्या पक्षाच्या वतीनं जी भूमिका आहे ती म्हणजे पक्षाला संपूर्णतः भावनिकदृष्ट्या या सगळ्या निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे आणि ती व्यक्ती पाहिजे असेल तर त्यासाठी सुनेत्रा पवार यांचंच नाव जे आहे ते प्रामुख्याने घेतलं जात होतं आणि त्यामुळे कुठेतरी आपण या सगळ्याच घडामोडी घडत असताना सुनेत्रा पवार यांचा उद्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे। त्यामुळे या सगळ्याच घडामोडी घडत असल्या तरी मात्र पवार कुटुंब शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधनं शरद पवार स्वतः असतील, सुप्रिया सुळे असतील यांना याबाबतच्या या निर्णयाचा कोणत्याही विचारात घेतलं नसल्याचं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे तो नंतर घेतला जातो का हे देखील पाहावं लागणार आहे। पण तुर्तच हा संपूर्ण जो पक्षाचा निर्णय आहे तो पक्षाच्या या सगळ्याच भवितव्यासाठीचा घेतला जात असल्याचं सांगितलं जात आहे। मीनाक्षी, मात्र मुख्यमंत्री स्पष्टपणे म्हणतायत, नागपुरात मुख्यमंत्री आज बोलत होते, मुख्यमंत्री म्हणतायत की राष्ट्रवादीबाबतचा कोणताही निर्णय राष्ट्रवादीच घेईल आणि आमचा त्याला पाठिंबा असेल। याबद्दल नेमकं काय सांगताय? खरं आहे, कारण राष्ट्रवादीच्या पक्षामधना उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे नेतृत्व करत होते आणि यासोबतच
अजित पवारच राष्ट्रीय अध्यक्ष होते. यानंतर आता दादांच्या निधनानंतर ही सगळीच पदं जी आहेत ती रिक्त झालेली आहेत आणि यानंतर आता जर सुमित्रा पवार यांच्या नावाला शिक्कामोर्तब झाल्यानंतर सध्या राज्यसभेवरची जागा जी आहे ती रिक्त होणार आहे. ती देखील लवकरच चर्चा केली जाऊ शकते, कारण त्या जागी पार्थ पवार असतील किंवा मग जय पवार असेल यांना ही संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे जे मुख्यमंत्री म्हणतायत की राष्ट्रवादीच्या पक्षाला सर्व निर्णय घेण्याचा अधिकार आहे, त्यामुळे पक्षाचे हे सगळे प्रमुख नेते जे आहेत छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील यांनी आज मुख्यमंत्र्यांची सकाळी भेट घेतली होती. तब्बल 1 तास ही चर्चा झाली. या बैठकीनंतर मात्र सुमित्रा पवार यांच्या नावाला एकमत तिथे या प्रमुख नेत्यांचं झालं आणि त्यानंतर उद्या येणाऱ्या या सगळ्याच आमदारांच्या उपस्थितीमध्ये देखील एकमताने संपूर्णतः हा प्रस्ताव जो आहे तो पटलावर ठेवला जाईल आणि सुमित्रा पवार या बैठकीनंतर शपथविधी देखील सुमित्रा पवार यांची पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे, अजिंक्य. ठीक आहे. मीनाक्षी, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.